प्रातकाळची आरोग्यदायी हवा सदा सर्वदा मानवते जीवा. प्रसन्नता देई ऋतू ते धवा. सर्व वनेराने जागे होती, पुष्पे सारी विकास पावती. पशु पक्षीही उठती प्रातकाळी. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अजरामर झालेल्या आपल्या ग्रामगीतेमधून ग्रामस्वराज या सोबतच आरोग्य या विषयाला धरून बरंच काही लिहिलेलं आहे. आणि निसर्ग, मानव आणि त्यांचं आरोग्य या अनुषंगाने तर बरंच लेखन केलेलं आहे. त्या आपल्या ग्रामगीतेमध्ये हेच सांगतात की प्रातकाळ म्हणजेच ब्राह्ममुहूर्त म्हणजेच पहाटेची वेळ, जी 4 ते 5:30 वाजेपर्यंतचा जो वेळ असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि या प्रातकाळची जी आरोग्यदायी हवा आहे, सदा सर्वदा मानवते जीवा. प्रसन्नता दे ऋतू ते धवा आणि सर्व प्राणी मात्राशी. हा भेदाभेद नसतो की ह्या कोणासाठी आहे. सर्व निसर्ग हा निरोगी राहावा, मनुष्याचे शरीर निरोगी राहावे या अनुषंगाने हा सर्व निसर्गाची मोठी देण आहे. आपण बघितलं असेल पशुपक्षी ही म्हणजे सूर्योदय व्हायच्या पूर्वीच पशुपक्षी ही उठलेले असतात. त्यांची किलबिलाट, त्यांची चिवचिवाट हे सर्व चालू झालेले असते. कोंबडा सकाळी बाग देण्याचा प्रकार असो की मग वातावरण प्रफुल्लित होण्याचा प्रकार असो, हे सर्व निसर्ग अगदी पहाटे जाग होत असते. आणि जाग झालेल्या ह्या निसर्गातून आणि वृक्ष नव्या जोमानं निसर्गामध्ये आपलं कर्तव्य पार पाडत असते. आणि या ठिकाणीच ते शुद्ध हवेचा स्रोत म्हणूनही काम करत असते. म्हणून सकाळचं वातावरणात ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असते आणि यावेळी केलेले व्यायाम, योगा, शारीरिक क्रिया याच्यामुळे फुफ्फुसात भरला जाणारा ऑक्सिजन आणि हा शुद्ध ऑक्सिजनमुळे सर्व ऑर्गनपर्यंत पोहोचल्यामुळे रक्तभिसरण आणि त्या माध्यमाने रक्तशुद्धीकरण हे मोठ्या प्रमाणात होत असते. आणि हे निसर्गातच निसर्ग नियमानुसारच होऊ शकते. परंतु बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्यापुढे प्रचंड आव्हानं आहे. कारण की आपल्याला अर्थार्जन आणि परिवाराच्या प्रपंचासाठी ते आवश्यक जरी ठरलं असेल, पण शरीरच नसेल तर, शरीर निरोगी नसेल तर, आणि आपण आजारी असू तर, आणि ह्या आजारामुळे आपण बेडवर असू तर, मग कसलं अर्थार्जन आणि कसला प्रपंच. आणि हे सर्व चालतं आर्थिक. अर्थ याच्यामध्ये मोठा आहे आणि ह्या अर्थासाठी शरीर राहिलं पाहिजे. म्हणूनच हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जाते. आणि यासाठीच आपल्या सर्वांना आता बॅक टू नेचर, निसर्गाकडे परत जावं लागेल. कारण की आज आपण जे बघतो आहे की बरेच स्थितीमध्ये आपण जागरूकही असू, उठत असू, तर अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला खाद्यपदार्थ, अन्न हे भेसळीचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये रासायनिक प्रक्रिया झालेल्या गोष्टी असतात. अशा परिस्थितीमध्ये आपली इम्युनिटी, आपली रोगप्रतिकारक शक्ती जपणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी आपण बदलू शकत नाही. आपल्या अवतीभोवतीचं पर्यावरण प्रदूषण हे तुम्ही जाणताच. आपण अशा प्रदूषित शहरामध्ये राहतो. मग हे येणारच आहे. आणि मग ताणतणाव आणि स्ट्रेस याची जी सीमा घरापासून तर ऑफिसपर्यंत, व्यवसायामध्ये, मग रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी, चिडचिड ह्या सर्व गोष्टीमुळे आज आपली परिस्थिती मानसिक स्थिती आणि प्रदूषणाच्या स्थितीवर आपण कमजोर आहोत. आणि त्यातही आपली जर बदललेली जीवनशैली ही जर चुकीची असेल तर मग दोष कोणाला देणार आहे. म्हणूनच म्हटलं जाते की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बिमारी झाल्यावर उपचार करण्यापेक्षा बिमारीच न होऊ दिलेली बरी. हा आता विचार आपल्याला सर्वदूर पोहोचवत असताना आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आपण काही बदल करू शकतो का? हा, निश्चितच आपण बरेच बदल करू शकतो. आणि जितकं होत असेल आपण तेवढा बदल करण्याचा प्रयत्न निश्चितच केला पाहिजे. आणि यासाठीच हा खटाटोप आहे. आणि अशा पद्धतीने आपल्यापर्यंत एक संवाद करता यावा. आणि या संदर्भातले अनेक लोक, अनेक व्यक्ती रोज भेटतात. त्यांना होत असलेले प्रॉब्लेम्स आहे शारीरिक किंवा आजाराच्या दृष्टीनं. आणि त्यातनं जेव्हा हे कळतं की छोट्या छोट्या बेसिक बदल आपल्याला जर करता आल्या, नुसता पैसा आहे आणि मी खर्च करू शकतो, औषधं घेऊ शकतो, तर मला आरोग्य किंवा निरोगी मी राहू शकणार नाही आहे. त्यासाठीच आपल्या शरीराची ही तयारी आहे. म्हणून म्हटलं जातं की आहार हेच औषध आहे आणि शरीर हेच डॉक्टर आहे. तर असं का म्हटलं गेलं असेल, तर हे समजून घेण्याची गरज आहे. तर निसर्ग अजूनही आपण पूर्णपणे समजला नाही आहे किंवा निसर्गातले गूढ आपण उलगडले
बिघडले नाही अद्याप. तर आपल्याला हे सर्व समजून घेत असताना, बरंच काही समजत असताना आपल्याला हेही सुद्धा समजणं गरजेचं आहे की भारतीय आरोग्य संस्कृती अत्यंत महत्त्वाची आहे. माणसाचं, व्यक्तीचं आरोग्य जपावं यासाठी ऋतुचर्या आणि त्यानुसार अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता आपल्याला त्याचं पालन करणं किंवा तशा पद्धतीचं निसर्गाशी एकरूपता आणणं ही काळाची गरज झालेली आहे. बघा, आपण काय विचार करताय? कशा पद्धतीनं आपण निरोगी राहायचा विचार करत असाल? तुमच्याकडे काही आयडियाज असेल, तुमची काही दिनचर्या असेल, तर नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये शेअर करू शकता. नमस्कार.